पाणी घेऊन जायचं आहे. खेळाडू कक्षामध्ये पाणी घेऊन जा. आयोजन कमिटी वेलकम. हरिदास पाटील खेळाडू कक्षामध्ये पाणी पोचवा. चला रविराज माले आपण खेळायला सुरुवात करा मित्रांनो. आज सर्व सामने अगदी कट्टोकट गेलेले आहेत. प्रत्येक सामना शेवटच्या चेंडूपर्यंत फिनिश झालाय. आम्हाला आता जॉईन झालेत नक्कीच विशाल नाईक, विनोददादा नाईक, विशाल नाईक या स्पर्धेसाठी गुणलेखक म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत. आखाडा ग्रुप आणि जय बजरंग नवीन 40+ आयोजित उपसरपंच चषकाचा महासंग्राम आपण पाहतोय. पहिला चेंडू फुलटॉस होता. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय मात्र गतीनं बीट झालेत फलंदाज देवा टावरे. पहिल्या सामन्यातून हर्षलनं सामनावीरचं पारितोषिक पटकवलेलं आहे. तब्बल 29 धावा त्यांनी ठोकल्या होत्या. विनेश इलेव्हन जय बजरंग कारिवली या संघाला पराभूत करण्यामध्ये सिंहाचा वाटा हर्षदचा. चांगला झेल देखील ईश्वरचा टिपला होता. 2 मध्ये 8ची आवश्यकता असताना इथे बॅटची मोठी कडा लागली होती. एस्टनच्या मागे संतोष तरेनं हा झेल ड्रॉप केलाय. नक्कीच देवा टावरेचा झेल सोडणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखे आहे. कारण की देवा टावरे चांगले डावखरे आताचे फलंदाज आहेत. बघूया संधीचं सोनं करतील का. इथून संतोष तरे थोडेसे चिंतेत. नक्कीच आज संघामध्ये सुनील पाटील दिसत नाहीयेत. मुकेश पाटील संगनेक दुखापतग्रस्त आहेत. संतोष पाटील देखील नाही आहेत. मात्र आमचे दीपक भाऊ म्हात्रे आहेत अगदी आमच्या मान्यवर कक्षामध्ये. पुढील चेंडू हा फटका देखील बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. पहिले 3 चेंडू देवा टावरेनं डॉट खेळलेत. चांगली सुरुवात आहे रविराज मालीसाठी. कारण की रविराज मालेने देखील आज पहिल्या सामन्यातून सामनावीर ट्रॉफी उचललेली आहे. कालिका माता कालवार संघाला पराभूत करण्यामध्ये सिंहाचा वाटा हा रविराज मालीने उचललाय. 3 चेंडू डॉट. फुलटॉस चेंडू लागती मिड विकेट डिझाईनला खेळल्या परशा पाटीलला चेंडू बीट करून चाललाय काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय पहिला चौकार देवा टावरेच्या बॅटमधून. तीन चेंडू डॉट. चौथ्या चेंडूवर संघाचा आणि स्वतःचं चौकारने अकाउंट ओपन केलंय. आता 4 चेंडूमध्ये 4 वर देवा टावरे खेळतायत. चांगली फाईट पाहायला मिळेल. पूर्णा, काल्हेर आणि कशेली अशी 3 टीम आहेत. बघूया. वेलकम गोकुल पाटील. अतिशय चांगला चेंडू होता. अगदी चेंडूला खोदून काढलाय. जितू म्हात्रे चेंडूच्या समोर येत आहेत. लॉंग ऑन रिझनला चेंडू पकडलाय. एक सिंगल धाव. पहिल्या 5 चेंडू देवा टावरेच्या वाट्याला आणि 5 चेंडूमध्ये 1 चौकार 1 सिंगल ना 5 वर. आता स्ट्राईकला आलेत किशोर पाटील. किशोर पाटील चालू हंगामामध्ये चांगले टचमध्ये आहेत. कुठल्याही प्रकारचा दर्पण घेत नाहीयेत. अगदी आपला नैसर्गिक खेळ ते करत असतात. मोठ्या फटक्याने अकाउंट ओपन केलेले आहेत. चालू हंगामाची संघनायकाची जबाबदारी देखील गावदेवी पूर्ण संघाची किशोर पाटीलच्या खांद्यावर. नक्कीच किशोर पाटील यांचे बंधू महेश पाटील हे देखील संघाचे मुख्य घटक होते. क्या बात आहे. इथे पायचीची अपील जरूर पाहिली मात्र शॉट तडमॅनला तुळशीराम गायकर एक सिनियर खेळाडू आहेत. काय चांगली फिल्डिंग केलेली आहे. वा. 1 सिंगल धाव. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि बिनबाद धावा लागलेत 6. एक संत आणि शांत सुरुवात. 6 धावा. चेंडू बॅटला स्पर्श झाला असावा कारण की पंचांचा कुठलाही निर्णय आला नाहीये. ही 1 धाव जाईल. फलंदाज किशोर पाटीलच्या खात्यामध्ये. 1 ओव्हर 6.
नक्की संतोष पाटील, दीपकभाऊ म्हात्रे यांचा संघ, बंद्र्या मारुती काल्हेर, एक कंप्लीट टीम आहे. या संघटनेमधून त्यांच्या टीमच्या नावाचा देखील चांगला बोलबाला आपण पाहिलेला आहे. परशा पाटील एक चांगला खेळाडू, बंद्र्या मारुती काल्हेर संघाचे एक अष्टपैलू खेळाडू म्हणून परशा पाटीलकडून नेहमीच अशा अपेक्षा या टीमला राहिलेल्या आहेत. बघूया ओव्हर द विकेटनं शॉर्ट रनअपनं गोलंदाजीला सुरुवात करतोय परशा पाटील. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू स्केअर ऑफ द विकेट खेळले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, फक्त एक सिंगल धाव मिळेल. चांगला थ्रो आपण पाहिलाय. महेश होते तिथे, महेश पाटील. धावसंख्या 7, 7 चेंडू 7 धावा. देवा टावरे 5 वर, किशोर पाटील 2 वर. देवा टावरेने 5 चेंडू खेळलेत, तर 2 चेंडू किशोर पाटीलनं. इथे हा फटका फसला आहे. बघूया रविराज माली झेलच्या खाली येत आहेत, चुकी होणार नाहीये. पहिला धक्का लागलाय देवा टावरेच्या रूपानं. फलंदाज बाद. आज उपसरपंच चषकामधून कोणाचा नवरा निघतोय संध्याकाळी समजेल आपल्याला. एका ट्रॉफीचा हकदार कुठला संघ बनतोय. स्वराज युवा प्रतिष्ठान कशेली, गावदेवी पूर्णा की बंद्र्या मारुती काल्हेर. आज या क्रीडानगरीतून कुठली टीम जल्लोष करून आपल्या गावामध्ये जाणार आहे याचं उत्तर आपल्याला मिळेल. हर्षल, क्या बात आहे. चांगला प्लिकचा फटका केलाय, चांगला संपर्क झालाय, टायमिंग सुरेख आहे. धावा देखील चांगल्या मिळतील 4. वा, गुड शॉट. नक्कीच आखाडा ग्रुप सर्वच पेलवान आहेत, पेलवानांची कमी नाही. तब्बल 19 पेलवान आहेत आखाडा ग्रुप मध्ये आणि 40+ मध्ये आहेत 16. इथे हा चेंडू लेट कट करायचा होता आणि सुंदर चेंडू आपण पाहिलाय. डॉट आलाय चौकारानंतर. परशा पाटीलचा चेंडू. हा फुलटॉस काऊ कॉर्नर रिजनला फटका चाललाय. अगदी मस्तक पे दस्तक देत सीमा पार चंद्रवर्धन होते. प्रयत्न जरूर पाहिले. षटकार. धावसंख्या 17 लागलेली आहे. 11 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 17 धावा. गुड बॉल. अगदी गुडलँड स्पॉटवर चेंडू ठेवला. टप्पा चांगला होता. हर्षदला कुठलीही संधी नव्हती या चेंडूवर फटका खेळण्यासाठी. 2 ओव्हर 1 बाद 17. पहिल्या ओव्हरमध्ये 6 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये आलेत 11. आता येणाऱ्या गोलंदाजीमधून नक्कीच तुम्हाला विकास चंद्रवर्धन सारखे गोलंदाज पाहायला मिळतील. आज सुनील पाटीलची कमीपणा नक्कीच भासवत असेल जितू मात्रेच्या टीमला.
2 ओव्हर 17 आपण मान्यवर कक्षामध्ये मास म्हात्रे यांचा आपण शुभ सन्मान कंप्लीट करूया. मास म्हात्रे आपण पुढे यायचंय. स्वागत आणि सन्मान आपण करूया मास म्हात्रे यांचा. किशोर दादा आपण पुढे या. मास म्हात्रे यांचा शुभ सन्मान. किशोर भानुदास पाटील समाजसेवक व्यवसायाने बिल्डर आहेत आणि नक्की त्यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण आखाडा ग्रुप आणि जय बजरंग कारिवली नवीन 40+ संघाच्या वतीनं उपसरपंच चषक 2025च्या माध्यमातून इथे मास म्हात्रे यांचा करतोय. धन्यवाद मास म्हात्रे. तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर विकासच्या 2 धावा पूर्ण केलेत किशोर पाटील यांनी. धावसंख्या झाली ते 19. 13 चेंडूमध्ये 19 आलेत. 19 धावा. वातावरण काहीच दमट पाहायला मिळतोय. नक्कीच विकास बंदऱ्यामारुती कल्याण संघाचा एक अष्टपैलू खेळाडू. चांगली गोलंदाजी आहे. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या अँगलने टाकण्याची या खेळाडूच्या मनगडामध्ये ताकद आहे. ते फटका फसलाय. वर्षा पाटीलकडून झेल टिपलाय आणि ते विकेट आली किशोर पाटीलची. धक्का नंबर 2 गावदेवी पूर्ण टीमला. डीजे विनायक आलेत. 14 चेंडूमध्ये 19. पहिल्या ओव्हरला 6, दुसऱ्या ओव्हरला 11 आणि तिसऱ्या ओव्हरचे 3 चेंडू 2 चेंडूमध्ये 2 आणि 1 विकेट. बघूया विनायक आणि हर्षद ही जोडी खेळपट्टीवर आहे. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे. चांगला स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. अगदी विकासच्या हाताला चटका देऊन चेंडू त्याच्या मागे आला होता. नक्की चांगला अगदी बॅकअप पाहायला मिळाला परशा पाटीलचं. मिडन आणि मिडअपच्या मध्ये चेंडू पकडला होता. एक सिंगल धाव आली. धावसंख्या झाली ती 20. 15 चेंडूमध्ये 20 धाव आलेत. त्यामध्ये 3 बाउंड्री आहेत. 2 चौकार 1 षटकार आणि डॉट चेंडू आपण जर पाहिले 15 चेंडूमध्ये तब्बल 5 चेंडू डॉट आलेत. म्हणजे 10 चेंडूमध्ये या 20 धावा आलेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. बघूया विकास. फुलटॉस होता. चेंडूला टर्न केलाय. स्केअर ऑफ द विकेट. चेंडू चालला अगदी लॉंग लेग आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर तोलून मापून हा षटकार ठोकलाय. नक्कीच आखाडा ग्रुपची एंट्री एखाद्या हल्दीमध्ये झाली असेल आणि सिंगरना गीत गायलाय. आज तोच गीत आपल्या समोर सातत्याने पेश होतोय. इथे बॅटची कडा जरूर लागली. हर्षदना देखील पंचांच्या निर्णयाची वाट न बघता आपलं पॉपिंग क्रीज सोडलेली आहे. मित्रांनो हे क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं आहे. स्पोर्टमॅन स्पिरिट खेलवृत्ती तुमच्या कुठल्याही खेळामध्ये खूप महत्वाची आहे. डीजे नक्कीच आखाडा ग्रुपचे 19 सदस्य जर एकदा एका कार्यक्रमात गेले तर त्या कार्यक्रमामध्ये दुसरी काय बघायची गरज नाही. अतिशय चांगला मित्र परिवार आहे. 19 सदस्य आहेत. त्यामध्ये लक्ष्मण नाईक, किशोर पाटील, जोगेन पाटील, कुंदन पाटील, विनोद नाईक, सुरेश नाईक, मेघनाथ पाटील, संदीप पाटील, अनिल पाटील, प्रदीप नाईक, संदीप पाटील, सोजन नाईक, मनीष गरत, विशाल नाईक, वेदांत नाईक, हरेश पाटील, विक्की पाटील, केवल नाईक आणि किरण नाईक या आखाडा ग्रुपचे 19 सदस्य आणि आमच्या नवीन 40+ जय बजरंग कारिवलीचे 17 सदस्य. क्या बात है.
अगदी ते विशाल नाईकचं नाव कुठेतरी मागे राहिला होता. क्या बात आहे, क्या बात आहे, अप्रतिम. 100% प्रयत्न इथे रविराज मालीचे पाहायला मिळालेत. 2 धावा या चेंडूवर आलेत. धावसंख्या झाली ती 28. 3 ओव्हर 28. 3 ओव्हरमध्ये 28 धावा. गडीबाद झाले 3. आता 6 चेंडू 7 विकेट. गावदेवी पूर्ण टीमचे शाबूत आहेत. बघूया शेवटच्या ओव्हरमध्ये, शेवटची ओव्हर कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाईल. चंद्रवर्धन एक चांगला गोलंदाज आहे. चंदू चला जरा स्पीडअप करा. 4:20 झालेली आहेत. अजूनही आपल्याला या सामन्याची एक इनिंग आणि एक पूर्ण सामना क्वार्टर फायनल चा खेळवायचा बाकी आहे. आज ज्ञानेश्वर चिकणे सरांनी देखील पहिला सामना सहज जिंकला होता. जवानमन सरवली संघाला पराभूत करून मात्र दुसऱ्या सामन्यातून स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशिले संघासमोर अगदी अटीतटीची लढत. 1 चेंडूमध्ये 1. नक्कीच शेवटच्या चेंडूवर 1 धाव आली होती आणि दिनेश भंडारीनं योगेश चिकणेला षटका ठोकून शेवटच्या चेंडूवर तो सामना फिनिश केला होता. चिकणे बंधूने आज चांगली कामगिरी केली होती. पहिल्या सामन्यातून योगेश चिकणेला सामनावीर पारितोषिक देखील मिळालं होतं. सीझनची पहिली स्पर्धा खेळलेत आणि पहिलं सामनावीर पारितोषिक त्यांनी पटकावलंय. गोलंदाज चंद्रवर्धन. चंदू चला सामना स्पीडअप करा. 28 धावा. पहिला चेंडू विनायक. क्या बात आहे. अगदी लो फुलटो चेंडू पाहिला विकास आहेत. वायडिश लॉंग ऑनला इथे कॉलिंग चांगली पाहायला मिळाली. नक्कीच मनोजनं अगदी मोक्याच्या क्षणी अंतिम क्षणी चांगला निर्णय घेतला. विनायकला सांगितलं थांब नाहीतर आपली विकेट जाईल आणि ही कॉलिंग फार महत्त्वाची आहे धाव घेण्यासाठी. धावसंख्या 29. 19 चेंडू आणि 29 धावा. अजूनही 5 चेंडू या इनिंगचे बाकी आहेत. काल्हेर विपक्ष पूर्णा आणि या सामन्यातून विजेता कशिली टीम बरोबर आजच्या स्पर्धेच्या उपसरपंच चषकाचा शेवटचा क्वार्टर फायनल चा सामना खेळेल. चांगली लाईन अँड लेंथ पाहायला मिळाली. अगदी आउटसाइड ऑफ स्टंपवरचा चेंडू. जितू मात्रेनं चेंडूला उचललाय. धावा मिळतील 2. धावसंख्या झाली ती 31. 31 धावा. हा चेंडू अगदी चाललाय डीप मिड विकेट रिजन मध्ये. चांगला रॉकेट थ्रो आलाय इथे दुसरीच्या प्रयत्नात. फलंदाज मनोज. धावचीत बाद. फुलटॉस ताकद झोकता आली नव्हती. फक्त एकच धाव इथे आलेली आहे. मला वाटतं राकेश तयारीतच होते की फक्त आपल्याला एक घ्यायची आहे. विनायकला आपल्याला स्ट्राईकवर आणायचं आहे आणि ते एक फुलटॉस चेंडूवर एक सिंगल धाव घेऊन स्ट्राईक रोटेट केली आहे. 3-3. 33 धावा लागलेत. 22 चेंडूंचा खेळ संपला आहे. हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. खूपच वाईट. पंच गणेश पाटील आणि महेश कडू या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेत
अतिरिक्त धावसंख्येनं धावसंख्या 34वर जाऊन पोहोचलेली आहे. क्या बात आहे, परफेक्ट यॉर्कर, कमालीची लाईन अँड लेंथ. इथे जितू मात्रे थोडीशी खराब फिल्डिंग आणि त्याचा फायदा घेतलाय दोन्ही फलंदाजांनी. एकामध्ये दुसऱ्या धावेत इथे परिवर्तन केलेले आहे. 36 धावा, 23 चेंडू आणि 36 धावा. आता शेवटचा चेंडू. 36 प्लस ही वाईट असेल. इथे स्टंप दाखवले होते चंद्रवर्धनला आणि तो निशाणा कुठेतरी त्यांचा चुकीचा लागलाय. नक्कीच गोलंदाजांना कधी कधी असं होते की आता मी स्टंप तोडू मोडू की फोडू, मात्र चेंडूची लाईन खराब, वाईट आलाय. 37 धावा. विनायक, क्या बात आहे, परफेक्ट, अगदी वाईट यॉर्कर. इथे पहिल्या डावाची समाप्ती आणि गावदेवी पूर्ण टीमनं 4 गड्यांच्या मोबदल्यात धावा बनवले 37 आणि 38 धावांचं आव्हान उभं केलं आहे बंद्रामारुती कल्ले टीम समोर. जशी या मॅचच्या दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तसं आपण समालोचन कक्षामधून ऐकूया. नक्की ज्ञानेश्वर चिकणे सरांचा आवाज. आणि या टीममधून जो विजेता संघ असेल त्याचा पुढील सामना असेल क्वार्टर फायनल स्वराज युवा प्रतिष्ठान कशेली टीम सोबत. धन्यवाद. डीजे.
नाईक, किशोर पाटील, जोगेंद्र पाटील, कुंदन पाटील, विनोद नाईक, सुरेश नाईक, मेघनाथ पाटील, संदीप पाटील, अनिल पाटील, प्रदीप नाईक, संदीप पाटील, सोजन नाईक आणि मनीष गरत. त्यानंतर विशाल नाईक, वेदांत नाईक, हरेश पाटील, विकी पाटील, केवल नाईक आणि किरण नाईक या सर्व आखाडा ग्रुपच्या सदस्यांचे आभार. त्यानंतर न्यू 40+ संघ परशु पाटील, मिलिंद पाटील, योगेंद्र पाटील, अनिल पाटील, संदीप पाटील, मेघनाथ पाटील, प्रदीप नाईक, सोजन नाईक, संदीप नाईक, जयेश गरत, मनीष गरत, संतोष गरत, भूषण पाटील, मोनिश नाईक, विशाल नाईक, गोकुळ पाटील आणि प्रल्हाद चौधरी या सर्वांचेच आपण आभार मानूया, कारण खूप चांगली स्पर्धा, क्वालिटी क्रिकेटचं सह क्वालिटी आयोजन आपण पाहतोय. जबरदस्त खेळपट्टी, आउटफील्ड, या आउटफील्डवर जर तुम्ही उतरलात ना खेळायला तर तुमच्या अंगामध्ये 100 हत्तींचं बळ येतं, कारण अशी ग्रासी आउटफील्ड. त्यानंतर आयोजन नियोजन बघा, सूरज काबूकर, परेश काबूकर आणि आमच्या गावचे दत्तात्रेय काबूकर यांच्या मार्फत जो आयोजन नियोजनाचा हा सेट उभारला गेलेला आहे, डेकोरेशन उभारलं गेलेलं आहे, त्यांचंही आपण आभार मानूया. या स्पर्धेमध्ये नीट अँड क्लीन टेलिकास्ट, किंग ऑफ टेलिकास्ट प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून आपण 4 कॅमेरे या ठिकाणी लाईव्ह प्रसारण आपल्याला दाखवताना आपण पाहतोय. अगदी प्रत्येक चेंडूच्या मागे काय घडतंय, काय बिघडतंय हे संपूर्ण आपल्याला अनुभवायला मिळतंय. या स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेत आपण बघितलं की गणेश पाटील, कडू सर आणि राजेंद्र बजागे अगदी जबरदस्त अंपायरिंग, त्यांचंही आपण आभार मानूया, कारण खूप चांगली पंचगिरी झाली. आपले नाईक बंधू विनोद नाईक, विक्रम नाईक यांच्यामार्फत चांगलं गुणलेखन या स्पर्धेमध्ये झालं. समालोचनामध्ये मला साथ दिली काळराम केणीसर, जे माजी उपसरपंच आहेत. त्यानंतर आपले सर्वच आयोजक, नियोजक, त्यानंतर सकाळी जे पाहुणे आपल्याला या ठिकाणी उपस्थित झाले उद्घाटनासाठी, त्यांचे सर्वांचा आभार मानूया आणि जाऊया पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये क्रिकेटकडे. बाळा गोलंदाजीसाठी येतोय संतोष आणि रविराज, ही सलामीची जोडी नेहमीप्रमाणे. पहिला चेंडू बाळा, पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू, पूल केलेला हा पूल आहे, मात्र जागा व्यवस्थित शोधता आलेली नाही आहे, गॅप शोधता आलेला नाही आहे. सिंगल आली, सिंगलच्या मदतीने स्वतःचं संतोष तरे यांनी खातं खोललं, संघाचं खातं खोललं. सामना अतितटीचा अडोस पडोस. हॅलो, हा सामना कोणीही जिंकला तरी पुन्हा एकदा अडोस पडोस की लढाई, कारण तिथे वाटच बघतायत कशेलीवाले की कोण येते आमच्या समोर. चेंडू हवेत आहे परंतु क्षेत्ररक्षकापासून दूर नाहीये. असे सोपे झेल जर तुम्ही सोडलेत तर तुमच्या संघाला खूप ते त्रासदायक ठरू शकतं. अगदी एखादा आखाड्यामध्ये पेलवान अंगामासाला तेल लावून तयार असतो ना काळराम केणीसर, स्वराज्य युवा प्रतिष्ठान संघ तसाच तयार आहे. कोण येतो बघतोच आम्ही. अगदी अगदी इथले जे संघ होते जवळचे तिन्ही पराभूत झालेले आहेत, वडूनगर, कालवार आणि कारिवली. आता मात्र अडोस पडोस की लढाई. बाळा ओव्हर द विकेट ड्राईव्ह केलेला आहे, समोर खेळलेले आहेत मिडऑन क्षेत्रामध्ये, थापा आहेत, सिंगल त्यांच्या मार्फत दिली गेली, परंतु तरीसुद्धा शांत क्रिकेट सुरू आहे. आपण पाहतात संध्याकाळचं सत्र, आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये काहीशी हवा थांबलेली असते आणि त्यामुळे मोठे फटके दुरापस्त असतात, परंतु इथे हवेची पर्वा आहे कुणाला, फक्त आणि फक्त दिसतो तो विजय, आणि तो मिळवण्यासाठी दोन्ही संघ जीवाचे रान करतील यात शंकाच नाही. लॉफ्टेड शॉट इथे बसेल, नाही बसणार. हरेश असे झेल सोडत नसतो. हर्षल जबरदस्त झेल आणि फलंदाज संतोष तरे यांची खेळी संपुष्टात. विकेट आउट.
आपल्या एकविरा मातेचं हे गीत सादर केलं. आगरी माणसामध्ये खूप धमक आहे मित्रांनो. अरे कसं कैचर ते दादूस आग्र्यान काय असते, आग्र्यांचं काम साधा नसते. जितू म्हात्रे खेळपट्टीवर आहेत. बाला गोलंदाजीसाठी तयार होतील. समोर रविराज. लॉफ्टेड शॉट आहे जबरदस्त, भिंगरी शॉट. चेंडू स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर जाईल. 6 धावांसाठी षटकार. जल्लोष खरं तर जबरदस्त पिक केला होता चेंडूला जागेवरून स्लॉक स्वीप आणि रविराजच्या बॅटमधून अगदी रिकी पॉन्टिंगच्या अंदाजामध्ये हा षटकार जबरदस्त सुरुवात करून देतो आपल्या संघाला. बालावर प्रेशर असेल. चेंडूला फक्त ढकललेला आहे. डीपला क्षेत्ररक्षक तैनात. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावर आलेले आहेत त्या 11 अग्रिकोळ्यांचे दैवत एकविरा माता खंडेराया. प्रत्येक आपल्या कार्यक्रमामध्ये या 2 देवांना नमन केल्याशिवाय, या 2 देवांना साकडं घातल्याशिवाय आपली कुठलंच कार्यक्रम पूर्ण होत नाही. अर्कईचर ते दादूस आग्र्यांका असते, आग्र्यांचं काम साधा नसते. आग्रान राबताव शेतान कपताव, आग्रान राबताव शेतान कपताव. मावऱ्या काट्यासाठी दऱ्याचा पोट चिरताव. मेहनतीला आमचे वाऱ्या पाण्याची तमा नसते. अर्कईचर ते दादूस आग्र्यांका असते, आग्र्यांचं काम साधा नसते, आग्र्यांचं काम साधा नसते. आखाडा ग्रुपचं काम पण साधा नसते, कारण आपण बघितलेलं आहे. जुलवाला लागेल काहीतरी शेवटच्या दिवशी आखाडा ग्रुपवर. येस, तर विनायक येतोय गोलंदाजीसाठी. बघा मित्रांनो, डोंबिवली महोत्सव जो झाला आगरी महोत्सव, त्यामध्ये आगरी भाषेला खूप महत्त्व दिलं गेलं होतं. आगरी भाषेसाठी एक दालन उभं केलं होतं आणि 2 दिवस आगरी भाषेसाठी म्हणजे काव्य संमेलन झालं होतं. इतकी त्या डोंबिवली आगरी महोत्सवामध्ये आगरी भाषेचा बोलबाला झाला होता. प्रत्येकाने आगरी भाषा बोलणं आवश्यक आहे. तुमच्या घरामध्ये कुठेही जा तुम्ही, आपली आग्र्यांची खरी ओळख आगरी भाषा आहे. आणि या आगरी भाषेची अस्मिता, आगरी भाषेची आवड आणि आगरी भाषेचा अभिमान प्रत्येक आगरी माणसाला असायलाच हवा, असं माझं वैयक्तिक मत आहे. जाऊया आपण. यस, जगन्नाथ पाटील यांनी स्वतः आगरी भाषण केलं होतं. अभिमान आहे त्या व्यक्तिमत्वाचा. गोलंदाज विनायक गोलंदाजीसाठी तयार होत आहेत. राऊंड द विकेट. लॉफ्टेड शॉट है, भिंगरी है, ये भिंगरी नहीं रुक सकती. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी रविराजच्या बॅटमधून आणखी एक, जितूच्या बॅटमधून आणखी एक धमाका. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र. बघतोय कशेळी संघ, आणि तुम्ही अशी गोलंदाजी कराल, अगदी सहज धावा द्याल, तर तुमचा टिकाव लागणार नाहीये. प्रॅक्टिसची कमी आहे असं बोलून दाखवलं कॅप्टनने, परंतु या संघालाही सल्यूट. प्रॅक्टिस नसताना इतक्या प्रत्येक स्पर्धेमध्ये सहभाग घेणे, इतकी खेळाडू 11च्या 11 खेळाडू जमवणे तारेवरची कसरत असते. लेग स्टंप सोडणारा चेंडू. पंच गणेश पाटील यांचा इशारा येतोय. अवांतर धावेचा वाईटच्या रूपाने 1 धाव.
नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून ही 5वी स्पर्धा लवकरच दमन दौऱ्याचं आपल्याला सर्वांना आमंत्रण केले जाईल. त्याची रूपरेषा ठरवली जाईल. सन्माननीय अध्यक्ष मनोहरजी जोशी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग सुरू आहेत कमिटीच्या आणि त्या अनुषंगाने लवकरच तुम्हाला कळवलं जाईल. अंधाधुंदी फटका, कहीं पे निशाणा कहीं पे निगाहे. रविराज पहिला चेंडू डॉट होतोय. असे डॉट चेंडू गेल्यावर गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढतोय. षटकारानंतर त्याचा तो मानसिक विजय असतो. अक्रॉस द लाईन. हो, चांगला प्रयत्न होता. 100% चांगला प्रयत्न होता. परंतु फिल्डरला बीट करून चेंडू लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार. धमाका. पुन्हा एकदा तोच अंदाज. रिकी पॉन्टिंग ऑफ न्यू 40+. रविराजच्या बॅटमधून आलेला आणखी एक लॉंग बिगेस्ट 6. किती धोकादायक असू शकतं हे गोलंदाजांनी अनुभवलेले. बॅटखाली चेंडू जर टाकले तर मी तर म्हणेन आमच्यासारखे बॅटमनही अगदी सीमारेषेच्या बाहेर चेंडू घालवू शकतात. हा टप्पा बदललेला आहे. अशी काही गरज होती गोलंदाजाला प्रयोग करण्याची. कारण समोर एक फॉर्ममधला फलंदाज असताना तुम्ही तेच चेंडू त्याला वारंवार टाकू शकत नाहीत. रविराजने त्याचा चांगला फायदा घेतला. अगदी नजर बसलेली आहे त्याची. धावसंख्या आत्ताही 28 वर आहे. जिंकण्यासाठी 10 करायचे आहेत. दुसरं षटक मार्ग असते. 13 चेंडू 10 धावांची गरज आहे. इथे काय घडलं? बचाव करण्याचा प्रयत्न होता. रविराज थकलेला आहे. त्याला विकेट तर आपली बहाल करायचीच होती. बचाव मात्र भेदून काढलेला आहे गोलंदाजाने आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाकडे. रविराज याची खेळी संपुष्टात. +40 क्रिकेट. खूप दिवस बदललेले आहेत कालीराम केनी सर 40+ क्रिकेटचे. खरं बघितलं तर आधी हौशी क्रिकेट होतं. त्यानंतर हळूहळू हेही क्रिकेट प्रोफेशनल झालं. रेग्युलर क्रिकेटरना 40+ क्रिकेटर्सना नाकं मुरडतात. परंतु त्यांना सांगू इच्छितो की 40+ क्रिकेटरची इज्जत करा. प्रत्येक गावात बघा कुठे मैदान बनवायचं असेल ना सर्वात आधी धावतात ते 40+ क्रिकेटवाले. त्या मैदानाविषयी कायदेशीर काही गोष्टी असतील, पिच बनवायची असेल किंवा मैदानाचं सपाटीकरण असेल किंवा इतर कुठलंही सामाजिक कार्य असेल गावात तर रेग्युलर क्रिकेटर्स धावत नाहीत. सर्वात आधी धावतात ते 40+ क्रिकेटर्स. आणि ज्याही गोष्टी असतात म्हणजे उच्च पातळीवर एखाद्या नेत्याच्या जवळ जा किंवा अधिकाऱ्याच्या जवळ जा, त्याचे पाय धरा, त्याला विनवणी करा किंवा एखादी स्कीम आणा किंवा ती रक्कम आणा. या सर्व गोष्टी ज्या करतात ना ते 40+ क्रिकेटर्स करतात. त्याच्यासाठी रेग्युलर क्रिकेटर्स धावत नाही. म्हणून मी रेग्युलर क्रिकेटरना नेहमी म्हणतो की या 40+ क्रिकेटरची नेहमी इज्जत करा. कारण तुम्हालाही कधी ना कधी 40+ क्रिकेट खेळायचंच आहे आणि तुम्ही कधी ना कधी 40+ क्रिकेटर व्हाल. सोव्याला जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानात. राऊंड द विकेट. गोलंदाज ड्राईव्ह करतोय. फलंदाज तिथे झडप घातली होती. गोलंदाजाची आणि फलंदाजाची झडप बघितली. दोन्ही हसतात. खेळीमेळीचं वातावरण आहे. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावपलकावर लागते ती 29. 11 चेंडू 9 धावांची गरज. सहज सोपा विजय संपादन करण्याच्या मार्गावर आहे बंद्र्या मारुती काल्हेर. मात्र चमत्कार करावा लागेल गोलंदाजाला. हा चमत्कार होईल का? असे फुलटॉस दिले तर नाही, चमत्कार होणारच नाहीत.
बघत बघावं लागेल मग. आणि बघा विक्रम नाईक, हे रेग्युलर क्रिकेट असो किंवा 40+ क्रिकेट असो, बऱ्याचशा अंधश्रद्धाही आहेत. आणि त्या काही अंधश्रद्धा मला वाटते खऱ्या पण आहेत आणि काही एकदमच अंधश्रद्धा आहेत. पिछा केला होता चेंडूला, पंच वळतायत आमच्याकडे, अवांतर धावीची खून करतायत. निराश आहेत क्षेत्ररक्षक देवा टावरे, खरोखरच निराश असतील, कारण फलंदाजांकडून अपेक्षा पूर्ण झाल्या नाही. आज हर्षल खूप फॉर्ममध्ये होते. पहिल्या इनिंगमध्ये म्हणजे पहिल्या डावात, पहिल्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली, दुसऱ्या सामन्यामध्येही चांगली फलंदाजी केली. फुलटॉस चेंडू, पुन्हा एकदा हर्षल इन ॲक्शन. आज सर्व क्षेत्रात त्याने प्रभाव दाखवलेला आहे. गोलंदाजी, फलंदाजी आणि आता क्षेत्ररक्षण. बऱ्याचशा कॅचेसही घेतलेल्या आहेत. जितू म्हात्रेची खेळी संपुष्टात. दरम्यान धावा धावपलकावर 31-31. यस, परशा खेळपट्टीवर. प्रत्येक संघात असे खुकार फलंदाज आहेत जे सामना एखादी कधीही फिरवू शकतात. या सीझनचा विक्रम नाईक चाचणीची सुरुवात करताना माझ्या नशिबात पहिल्याच चेंडूवर पहिला चौकार मारण्याचा योग आला आणि चाचणीची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली होती. आमचे गोलंदाज महानंद पाटील यांनी पहिल्याच 2 चेंडूवर 2 गडी बाद केले. त्यांचंही नशीब. आणि त्या सामन्यामध्ये, चाचणी स्पर्धेमध्ये महानंद पाटील यांनी उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक पटकावलं. इथपर्यंत आवाज आला होता, यस इज गॉन. परशा आला कसा आणि परशा गेला कसा. आणखी एक विकेट डाऊन. पंधरा मारुती काल्हेर. बघूया आपण कशा प्रकारे. इनर रेज लागली होती बघा, जल्लोष होता यष्टीरक्षकाचा. असे झेल खूप कठीण असतात. आउटसाइड एज झेल सोपे असतात, परंतु इनसाइड एज खूप कठीण असतात. यस, यष्ट्यांच्या मागे कपिल चौधरी आहेत, उंच पोरे. अगदी बघा, सर्व खेळाडूंमध्ये त्यांची उंची आणि देहयष्टी दिप्पाड आहे. कपिल चौधरी यांच्या मार्फत हा उत्कृष्ट झेल. चंद्रचूड येत आहेत खेळपट्टीवर. आता इथून 8 चेंडू आणि 7 धावांची गरज. चमत्कार करावा लागेल. बंद्र्या मारुती काल्हेर ही मोठी टीम आहे आणि या टीमच्या विरुद्ध या स्थितीत जर तुम्ही जिंकलात तर फायनल मारण्याची जी खुशी असते ती खुशी होऊ शकते. ऑल इज वेल तसं बंद्रा मारुती काल्हेर संघाच्या बाजूने आहे. हवेचा जो रोख आहे आता तो बदललेला आहे. पश्चिमेकडून वेगाने हवा पूर्वेकडे वाहत आहे. याचाही फायदा मिळू शकतो, कारण हे मैदान पठारावर आहे आणि त्याचा ॲडव्हान्टेज हा फलंदाजाला मिळू शकतो. गोलंदाज मनोज राऊंड द विकेट चंद्रचूडसाठी. लॉफ्टेड शॉट. मी म्हटलं होतं की हवेचा फायदा मिळू शकतो फलंदाजाला. यस, आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. एकच गोलंदाजीमधले कच्चे दुवे शोधावे लागतील, कारण पूर्ण संघ मागच्या सामन्यात 66 धावा केल्या होत्या, फक्त 5 धावांनी जिंकला होता. कारिवली संघाने 61 केल्या होत्या. हा खोल टप्प्याचा चेंडू होता. स्कोर इज ओहो लेवल. आता विजयी धाव घेण्याची संधी आहे. यस, एक धाव ज्या ठिकाणी काढली होती त्याच ठिकाणी विजय संपादन केला होता. आणि अशा प्रकारे आता पुढील लढत जी होणार आहे ती लढत पुन्हा एकदा शेजारी शेजारी. कशेली वर्सेस काल्हेर. कोण बनेगा करोडपती सारखं, कोण बनेगा आज का विजेता, असा प्रश्न पडलेला आहे पाठीराख्यांना.
प्रशांत दीपक म्हात्रे भाऊ, ही मॅच आम्ही खूप तापवणार आहोत. कारण मोठी मॅच आहे. तत्पूर्वी आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया. मॅन ऑफ द मॅच विक्रम. 1 सेकंड्स. ज्याच्या बॅटमधून जबरदस्त 23 धावा आल्या, आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला. रिकी पॉन्टिंग ऑफ न्यू 40+, रविराज. मॅन ऑफ द मॅच जे पारितोषिक आहेत ते स्पॉन्सर केलेले आहेत साजन पाटील, समाजसेवक, कारिवली. वेलकम छत्रपती पाटील साहेब, आपलं या व्यासपीठावर हार्दिक स्वागत आहे. कुणाल पाटील, सदस्य ग्रामपंचायत कारिवली. कल्पेश, ज्यांना बंटी असं म्हटलं जात आहे, कल्पेश नाईक, सिव्हिल इंजिनियर. सचिन रामचंद्र पाटील, भिवंडी तालुका अध्यक्ष, मनसे विद्यार्थी सेना. त्यानंतर सतीश नाईक, सामाजिक कार्यकर्ते कारिवली. आणि वैभव पाटील, सामाजिक कार्यकर्ते कारिवली. रविराज या लागेच आपण. येस, थोडा अनफिट आहे, आपण देऊया हे पारितोषिक. सर्वात प्रथम ट्रॉफी द्या पहिला. सर्वात प्रथम केसरीजी नाईक, राष्ट्रीय कबड्डीपटू आणि अनेक खेळाडू या कारिवली गावामध्ये कबड्डीचे त्यांनी घडवले. खो खोचे. त्यानंतर दीपकजी म्हात्रे, साजन पाटील, समाजसेवक यांच्यामार्फत देणारे हे मॅन ऑफ द मॅच देण्यात आलेलं. कुणाल पाटील, सदस्य ग्रामपंचायत. त्यानंतर छत्रपतीजी पाटील यांच्या मार्फत आपण हे प्रदान करतोय दुसरं पारितोषिक. त्यानंतर मास म्हात्रे यांच्या माध्यमातून चौथं पारितोषिक आपण प्रदान करतोय. त्यानंतर हनुमानजी चौधरी, आपण एक कोल्ड्रिंक प्रदान करायचं आहे. त्यानंतर मिलिंद, आपण हे शेवटचं पारितोषिक. मित्रांनो, हे सर्व पारितोषिक जे आहेत, साजन पाटील, समाजसेवक कारिवली, कुणाल पाटील, सदस्य ग्रामपंचायत कारिवली, कल्पेश नाईक, सिव्हिल इंजिनियर, सचिन रामचंद्र पाटील, मनसे विद्यार्थी सेना, भिवंडी तालुका अध्यक्ष, सतीश नाईक, समाजसेवक कारिवली, आणि वैभव पाटील, समाजसेवक कारिवली यांच्यामार्फत हे 6 पारितोषिक आपण पुन्हा एकदा रविराज याच्यासाठी देतोय. खूप खूप अभिनंदन रविराज. चला कॅप्टन या लगेच, दोन्ही संघाचे कॅप्टन. जयेश. येस, जयेश पाटील आहे तिथे. या कालेर संघाचे कॅप्टन जितू दादा, लवकर या. तर मित्रहो, संध्याकाळच्या सत्रामध्ये तमाम प्रेक्षकांचं मी हार्दिक स्वागत करतो. आपण आहोत टॉस बॉक्समध्ये. हे टॉस बॉक्स आर्के डेव्हलपर्स अँड प्रोप्रायटर यांना आपण समर्पित केलेलं आहे. आणि या टॉस बॉक्समध्ये दोन्ही कॅप्टन उपस्थित होते. मान्यवर उपस्थित झालेले सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतो आहे. जयेश, आपलंही स्वागत. जितू दादा, आपलंही स्वागत. अडोस पडोस की लढाई. पुन्हा एकदा हे दोन्ही संघ आमने सामने येत आहेत. वीर तानाजी दापोडे संघाने जी स्पर्धा आयोजित केली होती, भरत पाटील चषक, त्यामध्ये अंतिम